स्प्रेड इट दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेताच राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासह पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत उत्सुकता। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात या पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू। अंडर-19 टीम इंडियाने आशिया कप स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक मारली। टीम इंडियाने श्रीलंकेचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला। महाड येथे शिवसृष्टीप्रमाणे भीमसृष्टी साकारणार आमदार भरत गोगावले यांची मोठी घोषणा। OnePlus कंपनी बहुप्रतीक्षित स्मार्टफोन OnePlus 13 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करणार। हा स्मार्टफोन ई-कॉमर्स साईट Amazonवर लॉन्च करण्यात येणार। उद्धव ठाकरेंच्या आमदारांचं आमच्यासोबत बोलणं झालं आहे। शपथविधी सोहळ्यानंतर आता शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी केला मोठा गौप्यस्फोट। कायद्याप्रमाणे शपथ घेतली, तिघांना शुभेच्छा देतो, आमच्याकडून तिघांचं अभिनंदन। पण आता नाटकबाजी बंद करायची आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला सुरुवात करायची, असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीला दिला। महाराष्ट्रात सध्या देवेंद्र पर्वाला सुरुवात, राहुल नार्वेकरांचा पत्ता कट, कालिदास कोळंबकरांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती। राज्यावर ऐन थंडीत पावसाचा इशारा, पुढील 2 दिवस ढगाळ वातावरणासह हलक्या सरी कोसळणार, हवामान खात्याने वर्तवला अंदाज। जुन्नरच्या हापूस आंब्याला मिळाली अखेर नवी ओळख, आता शिवनेरी हापूस मँगो या नावानं ओळखला जाणार, मिळालं GI मानांकन।